महाराष्ट्रामध्ये खूप दुर्मिळ बघायला मिळणारी अशी शिल्प जेव्हा अशी वर्षानुवर्ष पाण्याखाली जातात ना तेव्हा खूप वाईट वाटतं. मागच्या वेळी पळसदेव आणि त्या शेजारचं सरडेश्वर मंदिर पाण्यात गेलेलं आपण बघितलं. तो व्हिडिओ बघितला नसेल तर यानंतर लगेच बघा. तसंच त्याच्याच शेजारी असलेलं हे मंदिर, या मंदिरात आहेत सुंदर अशी रामायणातली शिल्प आणि इतरही काही शिल्प. या मंदिराची वेगळी असलेली रचना, या मंदिरातलं एक गुपित जे जोडलं जातं पळसनाथ मंदिराशी. मंदिर बघून झाल्यानंतर भेटलेले विदेशी पाहुणे, तर या आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या मंदिराची गोष्ट नक्की शेवटपर्यंत बघा. पुण्यातून साधारण 120 किलोमीटरवर पळसदेव मंदिर येतं. या मंदिराला तुम्ही 2 रस्त्यांनी जाऊ शकता, पळसदेव आणि टाकळी. दोन्हीकडनं तुम्हाला होडीने पळसदेव मंदिराला भेट द्यावी लागते. आणि आज जे आपण मंदिर बघणार आहोत हे मंदिर पळसदेवाच्या इथनं अगदी 5 मिनिटावर आहे. आम्ही देखील पळसदेव बघून झाल्यानंतर तिथून होडीने रामायण मंदिराकडे निघालो. यावर असलेल्या सुंदर रामायणातल्या शिल्पामुळे याला रामायण मंदिर देखील म्हटलं जातं. तर काही जण याला विष्णूचे मंदिर म्हणतात. आता हे मंदिर नक्की कसलं आहे बघूया ना आपण हळूहळू. साधारण 14व्या शतकात हे मंदिर उभारण्यात आले असावे असे म्हटले जाते. अभ्यासकांच्या मते हे यादवकालीन मंदिर आहे. आणि तुम्ही जर बघत असाल तर मुळातच हे पळसनाथापेक्षा उंचीवर आहे आणि मुख्य मंदिर देखील उंच ज्योतावर उभारण्यात आलेलं आहे. या मंदिरात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ अशा सगळ्या रचना असाव्यात, परंतु शिखर मात्र आता कोसळून गेलंय हे तिथल्या दगडांवरनं कळतं. मंदिराच्या जसं जसं आतमध्ये आम्ही जात गेलो तसं हे मंदिर जास्त उलगडायला लागलं. आणि एक वेगळी गोष्ट इथे आम्हाला लक्षात आली. मग माहिती का, ह्या मंदिरामध्ये 2 गाभार आहेत. इथे एक गाभार आहे आणि इथे एक गाभार आहे. तर यामध्ये उपगर्भगृह आणि मुख्य गर्भगृह असे 2 वेगवेगळे गर्भगृह आहेत. यातलं उपगर्भगृह जे आहे हे कालभैरवाचं असावं असा अंदाज आहे. आणि हे मुख्य गर्भगृह कोणाचं आहे बघूया आपण हळूहळू. तर याचं जे काम पण तुम्हाला दिसेल हे थोडं अर्धवट केलेलं दिसतं. तर हे असं का केलंय, या मागची काय गोष्ट आहे? इथल्या लोकांच्या मते हे एक पांडवकालीन मंदिर आहे आणि त्यावेळी एका रात्रीमध्ये मंदिर उभारली जायची. रात्री मंदिराचं काम सुरू झालं, पण येथील शिल्प करण्यात इतका वेळ गेला की सकाळ कधी झाली कळलंच नाही आणि त्यामुळे काम बंद झालं आणि यामुळे मंदिरामध्ये मूर्ती नाही. एका रात्रीत मंदिर बांधणं शक्य आहे की नाही अजूनही ही गोष्ट इतिहासात कुठेही नोंद नाहीये, हे सगळं मला माहितीये. पण जसं हॅरी पॉटर, ॲव्हेंजर्स, वेगवेगळे सुपर हिरो यांना आपण इलॉजिकल असून सुद्धा ऍक्सेप्ट करतो ना, त्याच पद्धतीने या लोककथा ज्या या मंदिरांच्या भोवती असतात, या गोष्टी ज्या आपल्याला मनोरंजन करतात, त्यांना देखील ऍक्सेप्ट करायला काय हरकत आहे. तर अशी आहे या मंदिरातील मूर्तीची गोष्ट. पूर्वा सूरज या चॅनलवर तुम्हाला असेच वेगवेगळ्या दुर्मिळ, अमूल्य अशा वास्तू, वस्तू, ठिकाणं हे सगळं बघायला मिळणार आहे. त्यामागचा इतिहास कळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामागच्या गोष्टी कळणार आहेत. या गोष्टीच असतात ज्या आपल्या मनाला लागतात आणि आपल्या लक्षात राहतात. त्यामुळे या गोष्टी ऐकण्यासाठी, हा इतिहास जाणण्यासाठी आणि या सगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देवळाच्या आतील भागात जरी शिल्प कमी असतील तरी त्या सगळ्याची कसर भरून काढतील एवढी सुंदर शिल्प मंदिराच्या जांगेवर आहेत, म्हणजे बाहेरील बाजूच्या भिंतीवर आहेत. पळसदेवच्या मंदिराप्रमाणे हे मंदिर पूर्ण अगदी पाण्यात नसतं. अधिष्ठानाचा भाग म्हणजे हे जे तुम्हाला पांढरी भिंत दिसते, हे पाण्याची लाईन आहे, तर तिथपर्यंत पाणी असतं. आणि वरचा जंघेचा जो भाग आहे जिथे वर शिल्प कोरलेली आहे, हा भाग बऱ्यापैकी पाण्याच्या बाहेर असतो. येणाऱ्या लाटा, प्रवाह, पुरात वाढणारं पाणी यामुळे बऱ्याचशा शिल्पांनी त्यांची मूळ जागा सोडून खाली विखुरलेली आपल्याला दिसते. अशी प्रमाणबद्ध आणि मोठी शिल्प महाराष्ट्रात तशी फार कमी बघायला मिळतात. त्यामुळे ही शिल्प हे या मंदिराचं आकर्षण आहे. पश्चिमेकडील बाजूस कीर्तिमुखानंतर हनुमान आणि लंकेतील राक्षसांमध्ये चालू असलेले भांडण दाखवले, ज्यामध्ये हनुमान 2 राक्षसांना सेफ्टीने बांधतोय आणि एका राक्षसाला हवेमध्ये भिरकावतो आणि दुसऱ्या हातात झाड उपटून टाकतोय. उत्तरेकडील एका शिल्पात अशोकवनात मधील सीता आपल्याला बघायला मिळते, तर दुसऱ्या शिल्पामध्ये धनुर्धारी राम आणि लक्ष्मण दिसतात. सेतू बांधण्याचं जे एक शिल्प आहे त्यामध्ये ऍक्च्युअल सेतूची उभारणी होत असल्याचं डोळ्यासमोर येतं आणि आपोआपच सेतू बांधारे असं गीत, रामायणातलं गीत आपल्याला आठवतं.
मासे आणि कासव तर खरंच हालचाल करतायत की काय असा आभास होत. येथे गोष्टी दाखवताना प्रत्येक 2 शिल्पांच्या मध्ये सूरसुंदरे दाखवल्यात. दशमुखी रावण दाखवलाय, कदाचित रावणाची बायको असलेली ही राक्षसी दाखवलीये आणि येथे नाथ संप्रदायातील देखील शिल्प बघायला मिळते. हे कानिफ नाथ असावे आणि उजव्या बाजूला नारळाचं झाड आणि डावीकडे बाहुदी योगिनी दिसतात असा तर्क आहे. विष्णूचा वामन अवतार दिसतो. त्याच पद्धतीने येथील हे देवकोष्ठ रिकामे आहे, पण त्याची नक्षी खूप सुंदर आहे. बाजूला दर्पणा ही सूरसुंदरी आहे. मधुसूदन, केशवा, विक्रमा अशा विविध विष्णू रूपातल्या मूर्ती देखील येथे आपल्याला बघायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजूला जेव्हा आम्ही गेलो ना, तेव्हा अनेक विष्णूची रूपं दिसली आणि 2 विष्णूंच्या रूपांमध्ये वेगवेगळ्या सूरसुंदर्या देखील दिसल्या. पण त्याच्यात अतिशय मजेशीर शिल्प म्हणजे माकड सूरसुंदरीचे वस्त्र ओढतंय हे होतं. गर्भगृहाच्या अगदी मागच्या बाजूला देवकोष्ठ आहे आणि त्यामध्ये योगी विष्णू बसलेले आपल्याला दिसतात. अतिशय शांत अशी ही विष्णूची मुद्रा बघताना भर दुपारी सुद्धा अगदी शांत वाटलं. त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा अशीच विविध विष्णूची रूप आणि त्यांमध्ये विविध सूरसुंदरी आपल्याला दिसतात. पण सगळ्यात लक्ष खेचून घेतलं ते या शिल्पाने जिथे सीतेचे अपहरण करताना रावण दाखवलाय. या रावणाला 10 तोंड, 10 हात आणि त्याच्यामध्ये विविध आयुध आणि एका हातामध्ये सीतेला पकडलेलं आहे. पुढच्या शिल्पामध्ये जटायू राम आणि लक्ष्मणाला सीतेच्या अपहरणाची गोष्ट सांगतोय असे शिल्प आपल्याला आढळते. त्यानंतर वाली आणि सुग्रीव यांच्यातली लढाई आणि तिथेच राम आणि लक्ष्मण जे लपून बघत असतात, तुम्हाला गोष्ट माहितीच असेल ना, तर ती गोष्ट आपल्याला इथे शिल्पित केलेली आढळते. उजनी धरणाची उंची वाढवल्यामुळे हे आणि अशी इथली इतर मंदिरं पाण्याच्या खाली गेली. हे आता मंदिर तर आपण उचलून दुसरीकडे नेऊ शकत नाही, हे मला कळतं. पण कदाचित माझ्या असं मनात आलं की ही शिल्प जी आता विखरून पडतायत किंवा काळाने ही निघूनही जातील, तर ही शिल्प आपण इथून समजा एखाद्या म्युझियम मध्ये नेऊन ठेवली तर किती सुंदर म्युझियम होईल आणि ह्या कलेचे जतन सुद्धा होईल. हा सगळा विचार मनात घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आणि आमच्या नावाडी काकांनी सांगितलं की इथून तिथपर्यंत म्हणजे पळसदेवपर्यंत असं जमिनीखालनं भुयार होतं आधीच्या काळी. आता ते पाण्याच्या खाली गेलंय, कदाचित बुजलंही असेल, चालू आहे त्याचा अभ्यास. आणि परत जाताना अचानकरित्या एक सरप्राईज मिळालं, ते म्हणजे आम्हाला फ्लेमिंगो दिसले. असे वाट चुकलेले फ्लेमिंगो अजूनही भिगवणमध्ये आहेत. किती मस्त दिसतात ना हे पक्षी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा. आणि कसा वाटला किंवा या पद्धतीची अजून ठिकाणं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू. तर अशी होती ही आजची गोष्ट, सुंदर अशा रामायणातल्या शिल्पांची, देवाची वाट पाहणाऱ्या गर्भगृहाची, मंदिराला वर्षभर स्पर्श करणाऱ्या या पाण्याची, माणसाच्या विकासाची आणि विकासामुळे पाण्यात केलेल्या सुंदर कलेची. कारण या गोष्टीच असतात ज्या मनाला भिडतात, या गोष्टीच असतात ज्या लक्षात राहतात. त्यामुळे फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.